हॅलो स्टुडंट्स, बघा नीट 2024साठी स्टुडंटचे काही डाऊट्स आलेले आहेत. मी डाऊट स्टुडंट काय करणार आहे बघा, IMP क्वेश्चन बँक्स नीट 2024च्या IMP क्वेश्चन बँक लेक्चर नंबर 2 मध्ये मी काय करणार आहे, नोट सॉल्व करून देणार आहे. बघूया क्वेश्चन काय आहे. हा स्टुडंट, पहिला मी क्वेश्चन रीड करतो आहे. क्वेश्चन थोडंसं डिफिकल्ट लेवलचा आहे, मोठा आहे, बिग आहे. पहिला अंडरस्टँडिंग करून घेणं गरजेचं आहे. अंडरस्टँडिंग करून घेऊन एक एक गोष्टी तुम्ही त्या रनअप करायच्या आहेत. ठीक आहे, बघा. In an experiment, a convex lens of focal length 15 cm is placed coaxially on an optical bench in front of a convex mirror at a distance of 5 cm from it. It is found that an object and its image coincide. If the object is placed at a distance of 20 cm from the lens, the focal length of the convex mirror is. The focal length of the convex mirror is. बघा स्टुडंट, एक्झाम्पल आपण स्टुडंट पुन्हा तुम्ही थोडं रीड करून घ्या. बघा काय गोष्टी समजून येतात का, थोडीशी त्याला डायग्राम काढावी लागणार आहे. बघा, इन अन एक्सपेरिमेंट कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ फोकल लेंथ 15 cm. मी एका बाजूला याची डायग्राम पण ड्रॉ करावी लागणार आहे मला. ओके, ठीक आहे. बघा, in an experiment a convex lens of focal length 15 cm is placed coaxially of an optical bench in front of a convex mirror at a distance of 5 cm from it. एका बाजूला मी कॉन्वेक्स लेन्स स्टुडंट काढतोय. यू आर कॉन्वेक्स लेन्स, राईट. फोकल लेंथ इज हाउ मेनी, नोट करूया. फोकल लेंथ इज 15 cm, राइट. ऑफ एन ऑप्टिकल बेंच इन फ्रंट ऑफ ए कॉन्वेक्स मिरर ॲट ए डिस्टन्स ऑफ 5 cm फ्रॉम इट. ह्याच्यापासून कॉन्वेक्स टाईपचा मिरर आहे. विच टाईप ऑफ मिरर हेअर यूज, दॅट इज वॉट स्टुडंट, कॉन्वेक्स टाईप ऑफ मिरर. दॅट इज वॉट स्टुडंट, this is what sort of convex type of mirror, right. बघा पुढे बघा, इट्स 5 cm. what 5 cm. It is found that an object and its image coincide if the object is placed at distance 20 cm from the lens. लेन्सच्या ठिकाणाहून, म्हणजे या ठिकाणाहून ऑब्जेक्ट हे डिस्टन्स आहे किती, हाऊ मेनी सेंटीमीटर, 20 cm. दॅट इज यू कन्सिडर हिअर स्टुडंट, राईट. यू. द फोकल लेंथ ऑफ कॉन्वेक्स मिरर, FM, value of FM must be found out, student. Value of FM must be found out. Student, in formation of image, how many rays are required? 2. First ray is parallel to what, principal axis, म्हणजे तो हा सेंटर म्हणून जाणार आहे. सेकंड, दिस इज द, आणि हा मिरर आफ्टर रिफ्लेक्शन नंतर काय होणार आहे, या ह्याच्यात जाऊन हिथून सेंटर म्हणून जाणार आहे. हे कन्सिडर करून घ्या, राईट. हा मिरर या टाईपचा असा मिरर असणार आहे. याची इथं फोकल लेंथ असणार आहे F, राईट. फोकल लेंथ नाही, सॉरी, प्रिन्सिपल फोकस. and this distance is what, this distance is how many, that is F, that is the focal length of mirror, and this is distance is also what, focal length of the mirror, right student. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, फोकल लेंथ ऑफ मिरर फाइंड आउट करायचं आहे. फोकल लेंथ ऑफ लेन्स गिवन आहे. बघा, फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागणार आहे. 1/F इज इक्वल टू 1/V मायनस 1/U, minus of 1/U. You know that focal length is also given, that is how many, that is 15. हे एक सूत्र मी तयार करून ठेवत आहे. आणि त्याच्यानंतर पहिला आपण U आणि V च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. U आणि V. U, this is the object distance, is clearly
दिसून येते बघा ऑब्जेक्ट डिस्टन्स दॅट इज यू इज इक्वल टू हाऊ मेनी. मी या ठिकाणीच नोट करतो यू इज इक्वल टू ऑब्जेक्ट डिस्टन्स हे नेहमी निगेटिव्ह असणार आहे 20 सेंटीमीटर, कारण बिकॉज इट विल टेक लेफ्ट हँड साईड. इमेज डिस्टन्स बघा, इमेज डिस्टन्स या बाजूला हे काय बघा इमेज डिस्टन्स स्टुडंट या ठिकाणी नोट करायचं आहे. स्टुडंट ह्या ठिकाणी थोडे इमेज डिस्टन्स व्ही आपल्याला कशाने फाइंड आउट करता येईल बघा. इमेज एक्झॅक्टली कुठं मिळते बघा स्टुडंट, इथं मी नोट करतोय बघा. दिस इज द इमेज डिस्टन्स स्टुडंट, राईट. दिस इज द इमेज डिस्टन्स. Here distance is given, that is 5 centimeter, right? This distance is the what? This is the what? How many? This is the radius of this mirror, right? And this is how many consider here? That is 2 times of focal length of mirror, focal length of the mirror, right? Because this is the principal focus. And this is FM, this is FM, that is V is equal to how many? 5 plus 2 times of focal length of mirror. This is known as the V, student. This is the 2 values is very important. V is equal to 5 plus 2 times of focal length of the mirror. Put this value in this expression, then 1 upon 15, because focal length of the lens is given, that is 15. 1 upon V, V is known that 5 plus 2 times of focal length of mirror minus of minus this is, and this is minus of 20. U is equal to how many? 20. That is 1 upon 15 is equal to 1 upon 5 plus 2 times of focal length of the mirror plus 1 divided by 20. स्टुडंट माझ्याकडे इथं थोडा पेस कमी राहतो आहे आणि मी डायरेक्ट हे कॅल्क्युलेशन हे तुम्ही सॉल्व करू शकता. हे येऊ शकतं तुम्हाला. हे सगळी ही बाजू या ठिकाणी आपण काय करू शकतो, 1 डिवायडेड बाय 5 प्लस 2 टाइम्स ऑफ FM इज इक्वल टू 1 अपॉन 15 मायनस 1 अपॉन 20. आणि हे सगळं कॅल्क्युलेशन करून फोकल लेंथ ऑफ द मिरर मिळणार आहे, दॅट इज इक्वल टू 27.5 सेंटीमीटर. अँड दिस आन्सर इज करेक्ट मॅच टू द ऑप्शन नंबर 1 किंवा ऑप्शन नंबर ए म्हणता येईल किंवा 1 म्हणता येईल. दॅट इज 1, दॅट इज 27.5 सेंटीमीटर. हे सगळं सॉल्व केल्यानंतर हे तुम्हाला काही ह्याच्यामध्ये 2 यू व्ही ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स, अंडरस्टँड. इथं काय प्रॉब्लेम इज व्हेरी इम्पॉर्टंट इज रीडिंग व्यवस्थित त्याचं झालं पाहिजे, त्याच्या गोष्टी समजल्या पाहिजेत, मांडता आल्या पाहिजेत आणि आन्सरपर्यंत जाता आलं पाहिजे. ओके स्टुडंट, प्लीज नोट द एक्झाम्पल नंबर 1, देन आय टेक इट द नेक्स्ट एक्झाम्पल. बघा स्टुडंट, क्वेश्चन नंबर 2 आपण रीड करूया. अ बीम ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट इज इन्सिडेंट ॲट अँगल ऑफ इन्सिडन्स I is equal to 50 degree on one face of an equilateral prism. The angle of emergence is 40 degree. Then angle of minimum deviation is the angle of minimum deviation. Student, a beam of monochromatic light is incident, angle of incidence is given. Equilateral triangle आहे स्टुडंट. दॅट इज वॉट स्टुडंट, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल, राईट. दॅट इज वॉट, दिस इज अँगल ऑफ प्रिझम इज हाऊ मेनी, दॅट इज 60 degree, राईट. अँगल ए, दॅट इज अँगल ऑफ प्रिझम इज इक्वल टू 60 degree. We know the condition, delta minimum condition, A plus delta is equal to I plus E, right student. The delta minimum condition is equal to I plus E minus of A, right. E is known as the angle of emergence, that is the reflection. That is I is equal to how many, that is 15 degree. R is, that is E is, R is equal to what student, that is equal to how many, that is 40 degree, right. That is delta minimum must be equal to I, that is equal to 50 degree plus E, that is equal to 40 degree, and minus that is the 1 minute.
right, A is equal to right, A is equal to 60 degree, right, 60 degree. That is delta m is equal to our student, that is 90 and that is the 30 degree. But when delta minimum condition is satisfied, when student delta m is equal, when it is positive, that is angle of incidence is equal to angle of emergence, that is r, that is the angle of emergence is equal to, in this example here, what, how many, that is 40 degree, right, what, 40, angle of emergence is equal to what, 40 degree, means what, this answer is what, what is represent, that is what, the angle of minimum deviation is not equal to 30 degrees, less than 30 degree. What is less than 30 degree? That is less than 30 degree. That is correct option is what? Option number 2. Option number is 2 is possible. Option number 2. Less than 30 degree. Delta minimum is possible where? What? Less than 30 degree. Okay, student, complete the question number 2. Then I take it the next doubts. बघा स्टूडेंट क्वेश्चन काय आहे, द मेन कॉज ऑफ झिनर ब्रेकडाउन इज ऑप्शन हाय इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू हेवी डोपिंग, सेकंड कोलिजन आयोनायझेशन बाय थर्मल एक्साइटेशन, सी लो इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द हेवी डोपिंग अँड 4 कोलिजन आयोनायझेशन ड्यू टू हेवी डोपिंग. आता स्टूडेंट झिनर ब्रेकडाउन कधी होतो, ज्यावेळी डिप्लेशन लेयर विड्थ ज्यावेळी आपण हाय एनर्जेटिक बॅटरी काय करतो, जास्त लावतो, त्यावेळी डिप्लेशन लेयर इतका वाढतो त्या ज्यावेळी काय होतं, झिनर डायोड ब्रेकडाऊन होतो, काय होतं, डायोड ब्रेक होतो, त्यालाच आपण ॲव्हलांच ब्रेकडाऊन किंवा झिनर ब्रेकडाऊन असं म्हणतो. काय म्हणतो, झिनर ब्रेकडाऊन. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, हाय इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू हेवी डोपिंग. व्हॉट, हाय इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू हेवी डोपिंग. हाय इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द हेवी डोपिंगमुळे काय होतो, डिप्लेशन लेयर इतका वाढतो की तो डायोड काय होतो, ब्रेक होतो. दॅट इज करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1. ओके स्टुडंट, कंप्लीट द क्वेश्चन नंबर 3. देन आय टेक इट द नेक्स्ट क्वेश्चन. बघा स्टुडंट, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, द बुलियन एक्सप्रेशन P plus P bar Q where P and Q are the inputs of the logic gate circuit represents. स्टुडंट बघा ऑप्शन्स दिलेले आहेत. आता आपण हा ट्रूथ टेबल वरून काय करायचं आहे स्टुडंट, हा आपण सॉल्व्ह करून बघणार. बघूया पहिला मी याचा ट्रूथ टेबल करतोय आणि आन्सर कडे जातोय. बघा हे क्वेश्चन समजून घेऊन त्याच्या ऑपरेशन्स फॉलोअप केले पाहिजेत, तर हे क्वेश्चन अतिशय सोप्या. P Q आपल्याला काय पाहिजे, आणखीन P बार पाहिजे, त्याच्यानंतर काय पाहिजे, P बार डॉट Q पाहिजे, त्याच्यानंतर काय पाहिजे, P प्लस P बार डॉट Q एवढ्या पाहिजेत. 0 0 1 1 0 1 0 1. आता ह्याचा कॉम्प्लिमेंट 1 1 0 0. ह्याचा डॉट पण पाहिजे ना आपल्याला. P बार हे तुम्ही कॅपिटल Q करतो. ओके, P बार डॉट Qचं डॉट, राइट. 0 into 1 0, 1 into 1 1, 0 into 0 0, 1 into 0 0. आता P बार P plus P bar dot Q, P plus P bar dot Q, हे P plus P bar यांच्या ॲडिशन करायचं आहे. हा बघा, P plus P bar dot Q, 0 plus 0 0, 0 plus 1 1, 1 plus 0 1, 1 plus 1 1 plus 0 1. ॲडिशन बरोबर का. मग बघा बोथ हे दोन इनपुट बघा, हे आणि हा, बोथ लो देन लो, बोथ लो देन लो, 1 हाय देन हाय, 1 हाय देन हाय, 1 हाय देन हाय. हे नोटी म्हणजे हे कोण फॉलो करतो, तर ऑर गेट. विच वन, ऑर गेट.
तर ह्या एक्सप्रेशन हे कुणाचं एक्सप्रेशन आहे तर ऑर गेट. तर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 is correct. Okay student, please complete the question number 4, then I take it the next question. बघा स्टुडंट, क्वेश्चन नंबर 5 आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 5 काय बघा, रीड करूया पहिला. A physical performance, an experiment, and takes 200 readings. The repeats the same experiment and now 800 readings by doing the probable error. स्टुडंट इथे एक फॉर्म्युला वापरणारा probable error is inversely proportional to the number of observations. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. Probable error is inversely proportional to our number of observations. That is what student probable error of 2 divided, कारण मला ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणून याला वरती ठेवतोय. Probable error 1 is equal to what? Inversely proportional means what would n1 upon n2. That is equal to what? 200 upon first 200, second is what? 800. That is equal to what? 1 by 4. Right? That is probable error 2 is equal to 1 upon 4 into probable error 1. Means what? Is reduced by factor by 1 by 4. Is reduced by factor 1 by 4. 4 is correct what? Is reduced by a factor by 1 by 4, and this answer is correct match to the option number 4. Okay student, complete these questions. नेक्स्ट लेक्चरमध्ये असेच काय आपण विद्यार्थ्यांचे डाऊट्स आहेत ते आपण IMP MCQ 2024 मध्ये लेक्चर नंबर 3 मध्ये घेणार आहोत. ठीक आहे, कम्प्लीट दिस क्वेश्चन्स.